नमस्कार. भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य विरचित नृसिंह करावलंबन स्तोत्रातील पुढील श्लोक आज आपण पाहू. ओम उग्र नृसिंहाय विद्महे वज्रनखाय धीमहि तन्नो नृसिंह प्रचोदयात्. लक्ष्मीपते कमलनाभ सुरेश विष्णो यज्ञेश यज्ञ मधुसूदन विश्वरूप ब्रह्मण्य केशव जनार्दन वासुदेव लक्ष्मी नृसिंह मम देहि करावलंबम. या श्लोकामध्ये सरळ स्पष्टपणे भगवान विष्णूंची स्तुती केलेली आहे आणि त्यांची विविध नावे गुंफलेली आहेत. लक्ष्मीपते, जो लक्ष्मीचा पती तो लक्ष्मीपती. कमलनाभ म्हणजे ज्याच्या नाभीतून कमळ आलेला आहे तो कमलनाभ. ते एक सुंदर विवेचन थोडक्यात करतो मी. कमल म्हणजे कहा मलहा, कहा मलम. मळ कुठे आहे तर कुठेच नाही असे कमळ. माणसाचं चारित्र्य कमळाप्रमाणे असावं म्हणून कमळ हे देवता का धारण करतात आपल्या हातामध्ये. कारण कमळाचा गुणधर्म असा आहे की कमळ जरी चिखलात वाढलं तरी ते अंतर्बाह्य स्वच्छ असतं. त्याच्यातला मल पूर्णपणे निघून गेलेला असतो. कहा मला, कुठे आहे तो मळ? कुठेच नाही आहे, म्हणून ते निर्मळ आहे, म्हणून ते कमल. असं कमळ ज्याच्या नाभीतून आलेलं आहे तो कमलनाभ. त्याच्या नाभीतून कमळ आहे, त्याच्यात ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवापासून सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून आपण म्हणतो की सस्तन प्राण्यामध्ये बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा नाळेद्वारे त्या बाळाचं भरण पोषण होत असतं. म्हणजेच सस्तन प्राण्यामध्ये जी काही प्रजोत्पत्ती होते त्याचं हे एक सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहे शेषशाही भगवान आणि त्याच्या नाभीतून आलेलं कमळाचं देठ म्हणजे ती नाळ आणि मग पुढे ते कमळपुष्प. तर असा हा कमलनाभ. सुरेश, सुरांचा ईश तो सुरेश. विष्णू म्हणजे विष्णू आपल्याला माहिती. यज्ञेश, यज्ञासाठी त्याचा आविर्भाव देतात तो यज्ञेश. मधुसूदन, मधु नावाच्या राक्षसाचा वध करणारा तो मधुसूदन. विश्वरूप, आपल्याला गीतेतील 11वा अध्याय माहीत असेलच. श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवलेला आहे, तो चराचरात व्यापलेला आहे. ब्रह्मण्य, केशव, केशी दैत्याचा नाश करणारा तो जनार्दन, लोकांचा नाथ. वासुदेव, जो वसुदेवाचा पुत्र तो वासुदेव. अशा हे लक्ष्मी नृसिंहा, माझ्या देहाला आधार द्या आणि माझा उद्धार करा. हेच काव्यरूपात पाहू. हे लक्ष्मीपती सुरेशा, हे कमलनाभा यज्ञेशा, हे मधुसूदना विश्वरूपा, हे जनार्दना केशवा, हे कृष्णा वासुदेवा, हे लक्ष्मी नृसिंह अवतारा, लक्ष्मी नृसिंह मम देहासे आधार देऊनी उद्धरा. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. लक्ष्मी नृसिंह भगवान की जय.